न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मनोर बायपासला ग्रामस्थांचा तीव्र विरोध, पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत रोष, अनेक प्रश्न अनुत्तरित। मनोर बाजारपेठेला वळसा घालून प्रस्तावित करण्यात आलेल्या मनोर बायपास रस्त्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध कायम आहे। पालघर त्र्यंबक महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत हा बायपास प्रस्तावित असून त्यामुळे स्थानिक व्यापारी, रहिवासी तसेच पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर मनोर येथे मोर्चे, ठिय्या आंदोलन आणि ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात ठाम भूमिका मांडली आहे। बायपासमुळे घरे गमावण्याची वेळ येईल, उपजीविकेवर मोठा परिणाम होईल तसेच पर्यावरणाची अपरिमित हानी होईल, अशी भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे। आंदोलनानंतर ग्रामपंचायत अधिकारी नितीन पवार यांनी 9 जानेवारी 2026 रोजी नव्याने ग्रामसभा घेण्याचे आश्वासन दिले होते। त्या आश्वासनानुसार 9 जानेवारी रोजी पेसा ग्रामपंचायत ग्रामसभा शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली। ग्रामसभेला सरपंच चेतन पाटील व ग्रामसेवक अधिकारी नितीन पवार उपस्थित होते। यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपली मते मांडली। आदिवासी एकता मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे, पालघर जिल्हा प्रमुख श्री वसंतभाई चव्हाण, निमा लोखंडे यांनी प्रकल्पातील गैरव्यवहार, पर्यावरणीय आणि भूसंपादन प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। एकंदरीत या ग्रामसभेत ग्रामस्थांचा रोष स्पष्टपणे दिसून आला। शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुनीत बारी यांनी प्रशासनासमोर अत्यंत नेमके, मुद्देसूद व वास्तवावर बोट ठेवणारे प्रश्न उपस्थित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। राजपत्रात मनोर गावातून बायपास जाणार असल्याचा उल्लेख नसताना ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता मोजणीला कशी सुरुवात करण्यात आली होती, असा सवालही उपस्थित करण्यात आला। माहितीनुसार या प्रकल्पाबाबतचे नेमके सत्य 16 तारखेनंतर होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे। सध्या तरी या बायपास प्रकल्पाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे पुढील काळात प्रशासन काय भूमिका घेते आणि ग्रामस्थ व व्यापारी सुटकेचा श्वास कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। इंडिया न्यूज 28 साठी खलील अहमद पटेल, पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट। लाद्यात येऊ नये आणि उद्यापासून आम्ही आमची लाईफ जगायला मोकळे। आमच्यावरती कुठलाही बायपासचा रस्ता लागू होत नाही। आम्ही 100% आदिवासी आहोत, तर आमच्या इकडे कशाला तुम्ही पुरावा रस्ता देता आणि पुरावा मागता? आम्ही इकडे आमच्या 5-5 पुरावा येतच नाही त्यांच्याकडे, आपल्यावरती लादला जातच नाही। त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती आता चर्चा करणार आहे। तुम्ही गेल्या वेळची ग्रामसभा स्थगित करतात आणि त्या प्रोसिडिंग सगळ्या रद्द करतात की नाही करतात, इतकं फक्त सांगा, मग मी तुम्हाला देतो। आता तुम्ही हा जो मुद्दा मांडलाय हा आम्ही आता प्रोसिडिंगला घेणार आणि त्याच्यानंतर बहुमताने मी पूर्ण अभ्यास करून आलोय। ह्याच्यातले शब्द न शब्द वगळले गेले पाहिजे, ते पुढच्या ग्रामसभेला मी मुद्दा उचलेल। त्याच्यावर तुम्ही अनुमोदन द्या। अनुमोदन द्या रे बाबा, द्या अनुमोदन। बस का अजून काय पाहिजे? अनुमोदन बस झालं। आता संतोष भाऊ बोला, आमचे विषय संपले आता। त्याच्या आधी इकडे कोणी डोंगरीवर आलं नाही पाहिजे, नाहीतर आमच्यापेक्षा वाईट कोण होणार नाही। आणि आले तर नॅशनल हायवे त्याचा जबाबदार राहील, आम्ही नाही। पोलीस अधिकारी सुद्धा आहेत, त्यांना एक मिनिट, पोलीस सुद्धा आहेत, त्यांनाही सांगतो, जर काय GR मध्ये कुठे नाही मिळत, राज्यपत्रावर नाही मिळत, तरीही आमच्यावरती कुठल्याही प्रकारचा सर्वे लादण्यात आला, त्यांच्यावरती काही दुष्परिणाम झाले तर पोलिसांसमोर सांगतो, होणारी घटनेला आम्ही जबाबदार नाही, नॅशनल हायवे जबाबदार आहे। सर्वे करायला कसे येऊ शकतात? परमिशन मॅडम नाही घेतली। मी काय झालं, त्यांनी काय सांगितलंय सरपंचाला, जी संबंधित एजन्सी आहे ह्या महामार्गासाठी, मग त्यांचे कर्मचारी कुठून एजन्सी असो की शासन असो, पण आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जर कोणी सर्वे करायला येत असेल तर परमिशन घेतलेली नाही, आम्हाला याची कुठलीही कल्पना नाही। अध्यक्ष पण याचं उत्तर देते, आपल्याकडून कुठली परमिशन घेतलेली नाहीये आणि ज्या दिवशी ते सर्वे करायला आलेले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना इकडच्या डोंगरीवरच्या लोकांनी अडवलं। त्यावेळेस मला माहित पडल्यानंतर मी तिथे आलो। मी येण्याच्या अगोदर ती लोक निघून गेली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ते आले होते असं मला कळलं। तर त्यावेळेस मी इकडे आलो, तर त्यावेळेस ते इथे नाही मिळाले, म्हणून मी ह्यात आपल्या पुलाच्या साईडला त्यांना शोधत गेलो होतो। ते आपली हद्द सोडून पुढे सर्वे करत होते, त्यांचे अधिकारी होते, त्यांना मी बोलावलं आणि त्यांना सांगितलं असा असा विषय झालाय आमच्या गावचा, तर ग्रामसभा आमची 9 तारखेला आहे, त्याच्यानंतर जो काही निर्णय होईल त्याच्यानंतर तुम्ही सर्वे तोपर्यंत आपल्या गावामध्ये सर्वे करायला येऊ नका। त्याच्यात तुम्हाला कळवण्यात आलं नसेल तर त्यांच्यावर तक्रारी टाका। जर ते आपल्या ग्रामपंचायत मधला नियम
म्हणजे बाजारपेठेतलं असू द्या किंवा डोंगरीवरचे कोणी असू द्या, यांचं कोणतंही नुकसान न करता कुठला तरी मध्य निघाला पाहिजे. असं नाही आहे की आपला बाजारपेठ वाचवायची आणि डोंगरीवरच्यांवर गदा आणायची किंवा तिकडे आणून बाजारपेठीवर हे आणायचा. तर याच्यापेक्षा तिसरा मध्येही निघू शकतो, पण तसं शासनाकडे लेटर गेलं पाहिजे आणि तशी पाठपुरावेही केले गेले पाहिजे. कोणाचंही नुकसान होता कामा नये. गावातले सगळे व्यापारी एकच आहेत आणि एकच संघाने राहिले पाहिजेत. इथे तुम्ही संघटित जर नाही झाला तर तुमचं गाव मोडणार. आता फक्त रस्त्यावरनं मोडत आहेत, नंतर तुमची मनामनं मोडून गाव संघटित राहणार. बरोबर. आणि तिकडे तो मोडकावळ जे जुने गावातले त्यांना सीमा माहिती असते गावाला. एवढंच गाव आहे आपलं, याच्यापेक्षा मोठं गाव नाही. एवढीच जमीन आहे आपल्या गावात, याच्यापेक्षा जास्त जमीन नाही. याच्यामध्ये गावातल्या एका भागातले लोक आलेत, 2 भागातले लोक आलेत. एका भागातले लोकच नाही, त्या भागातले पण गट नंबर आहेत याच्यात. त्या भागातले पण आहेत. मी सांगणार नाही त्या पाड्यांची नावं. करा अभ्यास, गाव न कसे घ्या तिने. घेतलास का नाही? काय सासूबाई घेतलास नाव? काय याच्यात पाटील पाड्याचा गट नंबर आहे. पाटील पाड्याचा पण गट नंबर आहे. घालतो पण याही अभ्यास तुम्ही केला. त्यामुळे भाऊसाहेब, आपलं गाव 2 नद्या आणि खापरा डोंगर. थांब. आपला गाव 2 नद्या, वैतरणा, हातनदी न एक बल्ल खापरा डोंगर. या नाव जरा ऐकून घ्या गावाला. जुने पोरांना माहित आहे की नाही माहित, मी जोड नवीन पोरांना. एवढाच आपला गाव. कुठूनही रस्ता गेला तरी सुद्धा गावातली घरं तुटणार, गाव विस्थापित होणार. त्यामुळे हा महामार्ग, इथलं मोठे ट्रेलर कंटेनर न्यायचे आहेत. ठराव क्रमांक 4 नीट ऐका सगळ्यांनी. आमच्या गावाला बायपास करून, काय गावाला बायपास करून महामार्ग अन्य पर्यायी मार्गातून नेण्यात यावा. ठराव क्रमांक 4 हे ह्याच्यासाठी आहे की आमची डोंगरीवरची लोक असतील, आमची बाजारातली लोक असतील किंवा आमचे कोणता चांगला एक गट तिकडं माझी सासूरवाडी तिकडं. हा, तर कुठूनही गेलं तरी घरं मोडतात, बिल्डिंगी जातात, सगळं जातात. गाव लहान आहे, आमची पोरं बाळा आता लहान आहेत, उद्या वाढणार आहे. आता जर हा मार्ग कुठनंही नेला ना तुम्ही तरी आता 4 पदरी, अजून 10 वर्षाने वसंत आपण रस्ते बांधतो, अजून किती 10 दिवसात 10 वर्षाने 8 पदरी, म्हणजे परत वाढत 10 वर्षांचा आज आम्ही बांधतो, उद्या आमची पोरं बांधतील, उद्या त्याची पुढची पिढी. तुम्ही गावाच्या कल्याणासाठी गाव बायपास करून महामार्ग अन्य बाजूने वळवण्यात यावा. आणि तो कुठून वळवण्यात यावा, काय वळवण्यात यावा, ह्याचा 4था पर्याय या महामार्ग प्रशासनाकडे आहे. अशा आमची माहिती आहे, अशी त्यांच्याकडे हा 4था पर्याय आहे अशी आमच्या माहितीत आहे. तिकडनं ते वळवतील, बरोबर. आमचे बाजार पण चालेल, आमचे लोक पण राहतील, हायवे सुद्धा आमच्या जवळूनच जाईल. जवळ एक ब्रिज टाकायची गरज आहे, एकच ब्रिज, काही नाही जात, कोणाचं घर नाही जात, काही नाही जात. त्यामुळे ठराव क्रमांक 4 गावाला बायपास करून महामार्ग घेऊन जाण्यात यावा. मान्य आहे सगळ्यांना? हात वर करा, अनुमोदन द्या सगळ्यांनी. पुढची गोष्ट त्याच्यातली आहे, हा ठराव तुम्ही आज ग्रामसभेचा घेऊन हा ठराव तुम्ही त्याला पुढे पाठवाल आणि मग परत माकडोड्या, माझ्या भाषेत आमचे पोलीस मित्रांना मस्त माहीत आहे माकडोड्या ना साहेब, माकडोड्या मारायला परत कुठेतरी गाडायला हे येतील. तर आम्ही आता ग्रामसभेने ठराव केलेला आहे. आता
या विषयासाठी आम्हाला ग्रामसभा लावायला तुम्ही सांगू नका. आमच्याकडे धाक दपटशा करायला कोणी येऊ नका. असे अधिकारी चोरी मोरीचे सर्वे करायला कोणी तुम्ही येऊ नका. अशा पद्धतीचा एक ठराव 5वा ठराव आहे, आपण त्याच्यामध्ये घ्या. आणि ग्रामस्थांना विनंती आहे की हे अधिकारी येतात, मला संरक्षण द्या, ग्रामपंचायत झाला असं म्हणतील, हे येतील तुम्हाला चहा पाजा म्हणतील ग्रामपंचायतीमध्ये, त्यांना एंटरटेनमेंट करायला बंद करा. हे अशा आता ठराव झाला की नाही. इथे काय आहे ना, लोकसभा ना विधानसभा, सबसे बड़ी ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बड़ी ग्रामसभा. त्यामुळे इथला निर्णय हा दिल्लीला पण लागू होतो. आणि त्याच्यात परत पेसा कायद्यानुसार हा ठराव हा पण नाही बाबा. ही मनोर गाव हे पेसा कायद्यानुसार पेसा अंतर्गत येत असल्यामुळे इथे झालेले ठराव हे कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळे विनंती, तुम्हाला त्यांचं विनंती पत्र येईल की एकदा विनंती म्हणून तुम्ही परत लावा. तर त्या विनंतीला त्यांच्या भीक घालू नका. आमच्या पेसा ग्रामसभेने केलेला हा निर्णय आहे असं त्यांना म्हणा. एवढं मला आपल्या सगळ्यांच्या समोर सांगणं होतं. बाकी ठराव मी मांडलेला आहे, मंजूर करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे.